मनपूर्वक नमस्कार. हसत नाचत ये गणराया, मन अमुचे हे तृप्त कराया. सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत. आपण कोणत्याही शुभ कार्यात प्रथम गणपतीची पूजा करतो. गणपती लहानपणापासून हुशार, शांत आणि विचारी होता. पण त्याचाच भाऊ कार्तिकेय स्वामी मात्र थोडासा संतापी होता. एकदा कार्तिकेय स्वामी गणपतीला म्हणाला, गणपती, आपण पृथ्वी प्रदक्षिणा घालायची आणि जो कोण सर्वात प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा घालून येईल तो विजयी, अशी पैज लावली. गणपती काहीही न बोलता त्या गालात हसला. ते पाहून कार्तिकेय लगेच रागाने म्हणाला, तू नाही पैज लावणार, कारण तुझं हे ढेरपोट आणि वाघन तो पिटुकला उंदीर. तू कसला पहिला येतोयस? पहिला तर मीच येणार. गणपती हे सर्व ऐकून अगदी शांतपणे म्हणाला, ठीक आहे, लावतो मी पैज, तू सुरुवात तर कर. हे ऐकून कार्तिकेय स्वामीला खूपच आनंद झाला. तो मोरावर बसून पळत सुटला. गणपती अजून तिथेच उभा होता. पिता महादेव व माता पार्वती हे पाहत होते. न राहून माता पार्वती म्हणाली, काय गणोबा, तुला धावायचे नाही का? पळ ना लवकर. गणपतीने शांतपणे हात जोडून आपल्या माता पित्यालाच नमस्कार करून त्यांच्या भोवती 3 प्रदक्षिणा घालून हात जोडून तिथे उभा राहिला. इतक्यात कार्तिकेय स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा घालून परत आला व गणपतीला म्हणाला, अजून तू इथेच? मी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून आलो सुद्धा. शर्यत मीच जिंकली. गणपती शांतपणे म्हणाला, नाही कार्तिकेय, शर्यत मी जिंकली. आपल्या माता पित्याला 3 प्रदक्षिणा घालून. कारण माता साक्षात पृथ्वी स्वरूप तर पिता नारायण स्वरूप आहेत. हे ऐकून माता पार्वती म्हणाली, होय कार्तिकेय, गणपती म्हणतोय ते बरोबर आहे, त्यानेच पैज जिंकली आहे. आपल्या माता पित्यांविषयी श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यामुळे गणपतीला आद्य पूजेचा मान मिळाला. म्हणून प्रत्येक शुभ कार्यात गणपतीची पूजा ही प्रथम केली जाते.